श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत. होळी येण्या अगोदर आपल्याला घरी आणायच्या आहेत या दोन वस्तू की ज्यामुळे आपल्या नशिबात नाही ते सुद्धा मिळायला सुरुवात होतं. घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं नशीब हे उजळायला सुरुवात होतं आणि घरातील 7 पिढ्यांचं 7 जन्माचं जे दारिद्र्य आहे ते देखील नष्ट होत असतं या उपायामुळे. तर कोणत्या आहेत या वस्तू आणि कोणत्या प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहावा. यासोबतच चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला माहितीपूर्ण हा व्हिडिओ वाटला, माहिती आवडली तर नक्कीच आपले चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकनला देखील प्रेस करा की ज्यामुळे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ कधीही मिस करणार नाहीत. हिंदू पंचांगानुसार होळी ही फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. हा जो सण आहे तो 2 दिवस साजरा केला जातो. सणात पहिल्या दिवशी होलिका दहन तर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन अर्थात होळी खेळतात. तसेच होळी जीवनातील काही संकटांवर मात करण्यासाठी अतिशय श्रेष्ठ मानली गेलेली आहे. होळी ही अतिशय पवित्र मानली गेलेली आहे. होळीची जी रात्र असते, होळीची जी होळी पौर्णिमा असते, फाल्गुन पौर्णिमा, ती अतिशय महत्त्वाची पौर्णिमा असते. आयुष्यात जे आपल्याला कमी पडत आहे किंवा जे आपल्याला हवं आहे ते आपल्याला ही 1 दिवस पौर्णिमेची जी सेवा आहे ती केल्यामुळे आपल्याला भेटत असते. यासाठी आपल्याला ही होळीची पूजा करणं अतिशय गरजेचं आहे. कुणीही न चुकता होळी पौर्णिमेच्या दिवशी, ज्या दिवशी होळी आहे त्या दिवशी घरातल्या प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी काहीच नाही जमलं तर कमीत कमी 7 प्रदक्षिणा होळीला घालाव्या आणि नमस्कार करावा. आपल्या आयुष्यामध्ये आता ज्या काही अडचणी असतील त्या दूर होण्यासाठी होलिका मातेला आपली जी इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे, प्रार्थना करायची आहे की यामुळे आपल्या घरातील असो किंवा संसारातील असो, तुमच्या आयुष्यामधील ज्या काही अडचणी आहेत त्या पूर्णपणे नाहीशा होत असतात. आता होळीच्या दिवशी ज्यांच्या घरामध्ये म्हणजे आर्थिक जर तुम्हाला समस्या सतत भेडसावत असेल, सतत तुम्हाला आर्थिक टेन्शन जर येत असेल, घरामध्ये काही केल्या पैसा हा शिल्लक राहतच नसेल, काही ना काही कारणामुळे पैसा हा घरातून बाहेर जात असेल किंवा मुलांना व्यवस्थित यश भेटत नसेल, तुम्ही जे काही काम करता, नियोजन करता त्याच्या उलटच विपरीतच तुमच्यासोबत जर घडत असेल तर हा उपाय आपल्याला करायचा आहे. याच्यासाठी तुम्हाला 2 वस्तू घेऊन यावं लागणार आहे. ते म्हणजे मखानी आणि दुसरं म्हणजे खारीक. काय करायचं आहे, होळीच्या रात्री चंद्रोदय झाल्यानंतर, आता यंदा होळी दिवशी चंद्रग्रहण आहे तरी देखील आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. होळीच्या रात्री करायचा आहे. ज्यावेळी तुम्ही होलिका पूजन वगैरे करून याल, ज्यावेळी तुम्ही झोपायला जाल अशा वेळी हा उपाय करायचा आहे. काय करायचं आहे, छोटंसं चांदीचं भांडं घ्यायचं आहे. एखादी प्लेट घेऊ शकता, वाटी देखील घेऊ शकता. ती घेऊन आपल्याला आपल्या घराच्या छतावरती जायचं आहे आणि ती जी वाटी आहे ती आपल्याला घराच्या छतावरती ठेवायची आहे. ती ठेवल्यानंतर चंद्राला स्मरण करायचं आहे. ओम सोमाय नमः, ओम सोमाय नमः असं म्हणत आपल्याला चंद्राकडे पाहत आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे हा मंत्र. नंतर जे चांदीचं भांडं तुम्ही घेतलेलं आहे, मग ती वाटी असो किंवा प्लेट असो, त्याच्यामध्ये खारीक आणि मखानी हे ठेवायचे आहेत आणि नंतर शुद्ध तुपाचा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा कणकेचा, मातीचा घेऊ शकता आणि याच्यानंतर आपल्याला धूपदीप ओवाळायचा आहे चंद्राला आणि ती जी वाटी ठेवलेली आहे किंवा जे भांडं तुम्ही घेतलेलं आहे चांदीचं त्याला देखील हा धूपदीप ओवाळायचा आहे. हे झाल्यानंतर दिवा आपल्याला छतावरतीच ठेवायचा आहे. याच्यानंतर थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे. गाईचं घेऊ शकता, घरामध्ये दुसरं एखादा असेल, म्हैशीचं वगैरे असेल तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. गाईचं सर्वश्रेष्ठ असतं, प्रयत्न करा घेण्याचा. नसेल तर काही हरकत नाही, म्हैशीचं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. दूध घ्यायचं आहे आणि नंतर चंद्राला अर्घ द्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण सूर्याला जल देतो त्याप्रमाणेच आपल्याला चंद्रदेवांना देखील दूध अर्पण करायचं आहे. हे झाल्यानंतर आपल्याला थोडीशी खीर बनवायची आहे. साबुदाण्याची थोडीशी खीर बनवायची आहे. या खीरीमध्ये केसर टाकायचं आहे आणि
खीर बनवायची आहे. नंतर ही खीर झाल्यानंतर आपल्याला पुन्हा आणि छतावरती जायचं आहे आणि चंद्रदेवांना या खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. खिरीची वाटी तिथेच ठेवायची आहे आपल्या छतावरती. ही वाटी कमीत कमी अर्धा तास ठेवावी आणि ठेवल्यानंतर श्रीम 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 या मंत्राचा जप करत तिथेच बसावं. अर्धा तास झाल्यानंतर ही जी वाटी आहे ती खाली घेऊन यावी आणि ज्या भांड्यामध्ये तुम्ही खारका आणि मखाने ठेवलेले ते देखील खाली घेऊन यायचं आहे. आल्यानंतर त्या ज्या खारका आहेत त्या घरातल्या व्यक्तींना खायला द्यायच्या आहेत. ज्या व्यक्ती अपयशी ठरत आहेत किंवा ज्यांच्या कामामध्ये सूर लागत नाही, प्रत्येक काम हे अडकलं जात आहे, अशा लोकांना त्या खारका ज्या आहेत त्या खायला द्यायच्या आहेत. आणि जे मखाने आहेत ते आपल्याला मखाने लहान मुलांमध्ये वाटून द्यायचे आहेत. हे जे मखाने आहेत ते तुम्ही दुसऱ्या दिवशी वाटलेत तरी देखील चालतील. हा उपाय केल्यामुळे कसलाही फुटक्या नशिबाचा व्यक्ती असो त्याची आर्थिक स्थिती ही अतिशय मजबूत बनली जाते. मात्र हा उपाय होळीच्या दिवशी केल्यानंतर त्याच्यानंतर सलग 11 पौर्णिमा आपल्याला चंद्राला अर्घ देणे आणि खिरीचा नैवेद्य दाखवणे, साबुदाण्याच्या खिरीचा नैवेद्य दाखवणे हे अनिवार्य आहे. 11 पौर्णिमेमध्येच तुमचे जे काही कर्ज असेल किंवा ज्या काही आता आर्थिक संकटांमध्ये तुम्ही अडकला असाल ते सर्वच्या सर्व पूर्णपणे मार्गी लागतात. आयुष्यात एक सकारात्मकता यायला सुरुवात होते. गरिबी तुमची, दारिद्र्य जे आहे ते घरातून बाहेर निघून जातं. स्थिर लक्ष्मीची प्राप्ती या उपायामुळे होत असते. अतिशय जबरदस्त आणि सुंदर उपाय आहे. जास्त काही लागत नाही. ज्यांच्याकडे चांदीचं भांडं नसेल अशांनी काय करावं तर अशांनी मातीचं भांडं वापरू शकता तुम्ही. आपली जी सुगड आहे ती वापरू नये. सुगडीच्या वरती आपल्याला ज्यावेळी आपण खण घेतो संक्रांतीचा त्यावेळी सुगडीच्या वरती एक प्लेट येते पहा मातीची, ती प्लेट तुम्ही वापरू शकता किंवा मार्केटमध्ये जाऊन तुम्ही ती विकत सुद्धा आणू शकता. हे आता तुम्ही ठरवायचं आहे की घरातली वापरायची आहे की मार्केटमधून नवीन आणायची आहे. ती तुम्ही आणा आणि त्या पद्धतीने हा उपाय नक्कीच करा. यापुढील उपाय म्हणजे जर आपला व्यवसाय असेल, जर तुम्हाला असं वाटत असेल की आपला व्यवसाय खूप चांगला चाललेला होता आणि अचानक बॅक आलेला आहे, थांबलेला आहे, काही केल्या व्यवसायामध्ये ग्रोथ दिसत नाही, यश भेटत नाही, अशा वेळी हा उपाय करायचा आहे. ज्या ठिकाणाहून तुमच्या घरामध्ये पैसे येतात पहा, ज्या ठिकाणाहून तुमच्या घरामध्ये पैसे येतात, मग तुमची एखादी मुलगी असो मुलगा असो ऑफिसमध्ये काम करत असेल, त्याचं कामामध्ये त्याला यश मिळावं याच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. आणि तुमचा एक असा छोटासा मोठासा कोणताही व्यवसाय असो तो चांगला चालण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. घरामध्ये आपल्या घरामध्ये 10 दिशांनी पैसा यावा यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. कुठेही करा, मात्र खूप श्रद्धेने करा. काय करायचं आहे, एकाक्षी नारळ एक घ्यायचा आहे आपल्याला. हा घेतल्यानंतर लाल कपडा ठेवायचा आहे एका पाटावरती, त्याच्यावरती एक पाट ठेवायचा आहे, त्याच्यावरती लाल कपडा अंतरायचा आहे, त्याच्यावरती गव्हाची एक मूठ ठेवायची आहे आणि नंतर आपल्याला त्याच्यावरती एकाक्षी नारळ ठेवायचा आहे. हे ठेवल्यानंतर सिंदूर लावायचा आहे, कुंकू लावायचं आहे या नारळाला. आता हा नारळ ठेवल्यानंतर आपल्याला फक्त 21 माळा एक जप करायचा आहे, तो म्हणजे ओम श्रीम 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 परम सिद्धी व्यापार वृद्धी नमः. मंत्र पुन्हा एकदा ऐका. ओम श्रीम 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 परम सिद्धी व्यापार वृद्धी नमः. हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. त्या नारळावरती हात ठेवूनच आपल्याला हा जो मंत्र आहे तो 21 माळा जप करायचा आहे. आता 21 माळा जप कसा करावा तर मोबाईलवरती माळेचा जप म्हणून जर तुम्ही टाकलत गुगलवरती किंवा यूट्यूबवरती तर तुम्हाला ते येतं, किंवा एखादी ॲप जशी दिंडोरी प्रणीतची 11 माळांचा जपाची ॲप आहे तशी तुम्ही घेऊ शकता. किंवा मग तुमच्याकडे माळ असेल तर एखादी माळ तुम्ही घ्या आणि त्या माळेवरती तुम्ही हा जप करू शकता. फक्त लक्षात ठेवा की तुम्हाला 21 माळा करायच्या आहेत. 21 माळा करण्यासाठी तुम्ही 21 शेंगदाण्याचा वापर करू शकता किंवा कोणताही पदार्थ, 21 गहू घेऊ शकता, 21 तांदूळ घेऊ शकता. एक माळ पूर्ण झाली की तो जो तांदूळ आहे किंवा जो शेंगदाणा तुम्ही घेतलेला असेल तो एका बाजूला ठेवून द्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला समजून जाईल की केव्हा 21 माळा
झालेला आहे जप. 21 माळा हा जप पूर्ण झाल्यानंतर याची व्यवस्थित पोटली बांधायची आहे. व्यवस्थित हा नारळ बांधून घ्यायचा आहे आणि बांधल्यानंतर ज्या ठिकाणाहून तुम्हाला यश हवं आहे, मुलांच्या ऑफिसमधून यश हवं असेल तर मुलांच्या ऑफिसमध्ये हा नारळ ठेवून द्यायचा आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जिथे ऑफिस असेल तिथे तुम्ही ऑफिसमध्ये आतल्या बाजूला तुम्ही हा नारळ बांधू शकता. जर घरामध्ये असं वाटत असेल की दाही दिशांनी पैसा यावा तर तुम्ही हा नारळ तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये बांधायचा आहे. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी यश हवं असेल तर तुम्ही हा जो नारळ आहे तो कॅश बॉक्समध्ये जिथे तुम्ही पैसे वगैरे ठेवतात त्या ठिकाणी ठेवलात तरी देखील चालेल किंवा अशाच प्रकारे ईशान्य कोपऱ्यामध्ये बांधलात तरी देखील चालेल. मात्र या नारळाची आपल्याला वर्षभर पूजा करायची आहे. धूप दीप दाखवणं हे गरजेचं आहे. जे आपले सणवार येतील, सणवार आपला कोणताही जरी आला तरी त्या नारळाला लांबूनच नैवेद्य देखील दाखवायचा आहे. पुढील वर्षी आपल्याला ही जी पोटली आहे ती पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे. एका वर्षामध्येच तुमचे एवढे काही श्रीमंती येते की अगदी आयुष्यच आपलं बदलून जातं. एवढा छान हा उपाय आहे. सर्वांनी करा आणि आलेला अनुभव माझ्याशी नक्कीच शेअर करा. माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.